तुम्ही ज्या विषयाची तयारी करणार आहात त्या विषयाचे एनसीईआरटी आणि त्या विषयाचा पहिला चॅप्टर, सुरुवातीचे चॅप्टर की ज्याची शिकवणी सुरू केली जाणार आहे तेवढेच वाचायचे आणि मग रेफरन्स पुस्तक, मग क्लास नोट्स. म्हणजे हा असा क्रम तुमच्या तयारीचा असला पाहिजे. जे विषय तुम्ही तयारीला घेतले आहेत त्याचे. 1 2 किती वेळा वाचायचं आहे? एक राऊंड मी केला, एनसीईआरटी, रेफरन्स आणि क्लास नोट. क्लास डिस्कशन तर तुम्ही आहे, मिनिमम 3 राऊंड तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर किती वेळ लागेल याच्यासाठी? म्हणजे आता एनसीईआरटी मधला चॅप्टर मोठ्यातला मोठा किती पानाचा असू शकेल? समजा 10 पानाचा आहे आणि रोज काय 10 पानाचा चॅप्टर शिकवला जाणार नाही. 15-20 पानं जरी असली रोज शिकवलं जाईल का? तेवढं होऊच शकत नाही. म्हणजे ओके, आपण ॲव्हरेज जरी मानलं 10 पानं आपल्याला एक होमवर्क आहे म्हणजे, तर ते सहज होऊ शकतं एनसीईआरटीचं. रेफरन्स पुस्तकामधला आणखीन 10 पानं ऍड करा, ते सहज होऊ शकतं. कारण आपल्याला रोज किती वेळ मिळणार आहे असं मगाशी गणित केले आपण, 5 ते 6 तास आहेत. म्हणजे